अद्य पठनस्य अस्माकं विषयः युग्ममाला अस्ति। विद्यार्थिनींनो, युग्ममाला शब्दांच्या जोडींची सुभाषित रूपी माळ आज आपण पद्य स्वरूपात या ठिकाणी अभ्यासणार आहोत। युग्ममालेमध्ये शब्द युग्म आलेले आहेत। यथा तथा, ज्याप्रमाणे त्याप्रमाणे, यत्र तत्र, जेथे तेथे, यावत तावत, जोपर्यंत तोपर्यंत, यादृशम तादृशम, जसे तसे। बघा, श्लोक क्रमांक 1 आज आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। यथा चतुर्भिः कणकं परीक्षते निर्घर्षणच्छेदनतापताडनैः, तथा चतुर्भिः पुरुषः परीक्षते श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा। प्रस्तुत श्लोकामध्ये यथा तथा, ज्याप्रमाणे त्याप्रमाणे हे शब्द युग्म आलेला आहे। शब्दार्थ कणकं म्हणजेच सोने, परीक्षते पारखले जाते, चतुर्भिः 4 प्रकारे, श्रुतेन शिक्षण। यथा चतुर्भिः कणकं परीक्षते, ज्याप्रमाणे कसोटीच्या दगडावर निर्घर्षणच्छेदन तापताडनैः, घासल्याने, कापल्याने, ठोकल्याने आणि छेदल्याने अशा 4 प्रकारे सोन्याची परीक्षा केली जाते किंवा सोने हे पारखले जाते। तसेच तथा चतुर्भिः पुरुषः परीक्षते श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा, त्याचप्रमाणे उत्तम मनुष्याची परीक्षा किंवा उत्तम मनुष्याची पारख त्याच्या शिक्षणाने, त्याच्या चारित्र्याने, त्याच्या सद्गुणाने आणि त्याच्या कर्माने अशा 4 प्रकारे उत्तम पुरुषाची पारख केली जाते। विद्यार्थिनींनो, सोने हे उत्तम प्रतीचं धातू आहे, म्हणून त्या ठिकाणी उत्तम प्रतीचा धातू असून सुद्धा त्याला या 4 प्रक्रियेतून जावे लागते। तसेच जीवनामध्ये उत्तम मनुष्य होताना सुद्धा, उत्तम मनुष्य बनताना सुद्धा आपल्याला शिक्षण, सद्गुण, कर्म आणि चारित्र्य या 4 मार्गातून जावे लागते। बघा आता श्लोक क्रमांक 2। यत्र विद्वज्जनो नास्ति श्लाघ्यस्तत्राल्पधीरपि, नीरस्तपादपे देशे एरण्डोऽपि द्रुमायते। बघा आता, श्लाघ्यः प्रशंसनीयः, अल्पधीः कमी बुद्धी असलेला, द्रुमायते वृक्ष बनते। विद्यार्थिनींनो, अल्पधीः या ठिकाणी हा बहुव्रीही समास झालेला आहे। कमी बुद्धी असलेला असा तो अल्पाधीः यस्य सह बहुव्रीही समास या ठिकाणी हा शब्द आलेला आहे। द्रुमायते म्हणजे वृक्ष बनते। यत्र विद्वज्जनो नास्ति, ज्या ठिकाणी, या ठिकाणी या दुसऱ्या श्लोकामध्ये यत्र तत्र हे शब्द युग्म आलेला आहे। ज्या ठिकाणी विद्वान मनुष्य नाही, यत्र विद्वज्जनो नास्ति, नास्ति संधी विग्रह आहे, न अधिक अस्ति। ज्या ठिकाणी विद्वान मनुष्य नाही त्या ठिकाणी अल्पधीः कमी बुद्धिमान मनुष्य सुद्धा श्लाघ्यः प्रशंसनीय ठरतो। नीरस्तपादपे देशे, त्याचप्रमाणे नीरस्तपादपे देशे, पादपः म्हणजे वृक्ष, ज्या ठिकाणी वृक्ष नाही त्या ठिकाणी एरंडोपी द्रुमायते। एरंडोपी, एरंडः अधिक अपि अशी या ठिकाणी संधी झालेली आहे। एरंडोपी द्रुमायते, त्या ठिकाणी एरंडाचे झाड देखील वृक्ष बनते। बघा आता विद्यार्थिनींनो, साग, देवदार, पिंपळ, वड हे मोठमोठे वृक्ष आहे, आपण त्याला वृक्ष म्हणतो। परंतु एरंड हे कमी उंचीचं झाड आहे, कमी उंचीचं झुडूप आहे। परंतु हे ज्या ठिकाणी हे वृक्ष नसतील त्या ठिकाणी एरंडाचं झाड सुद्धा या ठिकाणी मोठेपणा प्राप्त करतं आणि त्याला त्या ठिकाणी वृक्षाची उपमा दिसते। म्हणून ज्या ठिकाणी कमी ज्ञान असलेला मनुष्य, कमी हुशार मनुष्य असेल
त्या ठिकाणी तो त्याच्या ज्ञानानुसार, तो त्याच्या क्षमतेनुसार सगळ्यांमध्ये प्रशंसनीय ठरतो. तसंच सगळ्या वृक्षांमध्ये म्हणजे जेथे वृक्ष नाही त्या ठिकाणी एरंडाचं कमी उंचीचं अगदी नदीच्या काठावर येणारं छोटंसं झुडूप हे सुद्धा आपल्याला वृक्ष बनताना दिसतं. बघा आता श्लोक क्रमांक 2. यावद् भयाद् भेतव्यं यावद् भयमनागतम् आगतं तु भयं वीक्ष नरः कुर्यात्. आणि त्याला त्या ठिकाणी वृक्षाची उपमा दिसते. म्हणून ज्या ठिकाणी कमी ज्ञान असलेला मनुष्य, कमी हुशार मनुष्य असेल त्या ठिकाणी तो त्याच्या ज्ञानानुसार, तो त्याच्या क्षमतेनुसार सगळ्यांमध्ये प्रशंसनीय ठरतो. तसंच सगळ्या वृक्षांमध्ये म्हणजे जेथे वृक्ष नाही त्या ठिकाणी एरंडाचं कमी उंचीचं अगदी नदीच्या काठावर येणारं छोटंसं झुडूप हे सुद्धा आपल्याला वृक्ष बनताना दिसतं. बघा आता श्लोक क्रमांक 2. यावद् भयाद् भेतव्यं यावद् भयमनागतम् आगतं तु भयं वीक्ष नरः कुर्यात् यथोचितम्. अनागतम म्हणजे आले नाही, वीक्ष म्हणजे पाहून. बघा आता वीक्ष या अगोदर आपण 8वी आणि 9वी मध्ये पाहिलेलं आहे. ज्या ठिकाणी ऊन हुण प्रत्यय असतील, जसं आता इथे पाहून आहे, मराठीत जसं आपण अव्यय वापरतो त्याच पद्धतीने संस्कृतमध्ये लिबंताव्यय, त्वांताव्यय आणि तुमंत असे अव्यय आहेत. तर या ठिकाणी वीक्ष या शब्दाला य हे अव्यय लावून या ठिकाणी लिबंताव्यय तयार झालेले आहे. म्हणून वीक्ष म्हणजे पाहून. यथोचितम, यथोचितम म्हणजे या ठिकाणी अव्यय भाव समास आहे. ज्या ठिकाणी शब्दाच्या सुरुवातीला यथा हा शब्द असेल त्या ठिकाणी तो अव्यय भाव समास समजावा. यथोचितम, यथोचितम, उचितम, अनुसृत्य असा त्या समासाचा विग्रह होणार आणि दिलेला शब्द हा अव्यय भाव समासाचा होणार. जे योग्य असेल तेच करावे. बघा आता यावद् भयाद् भेतव्यं यावद् भयमनागतम्. जोपर्यंत संकट आलेले नाही तोपर्यंत संकटाला पाहून घाबरावे. जोपर्यंत संकट आलेलं नाही तोपर्यंत संकटाला घाबरावे. आगतं तु भयं वीक्ष, परंतु आलेलं संकट वीक्ष पाहून नरः कुर्यात् यथोचितम. नरः म्हणजे मनुष्याने यथोचितम त्याच्या प्रतिकारासाठी योग्य तेच करावे. उदाहरणार्थ जगाला खूप मोठं कोरोनाचं संकट आपल्या देशावर आलेलं आहे. मग ते संकट, त्या संकटाला घाबरावं, परंतु त्याच्या प्रतिकारासाठी काय करता येईल तर स्वतःची, तुमच्या कुटुंबाची काळजी घेता येईल. त्याचबरोबर योग्य नियम सगळं पाळलं तर त्या ठिकाणी तुम्ही या कोरोनाच्या आजारापासून सुद्धा काय होतात, सही सलामत सुटतात आहे. मग ते संकट, त्या संकटाला घाबरावं, परंतु त्याच्या प्रतिकारासाठी काय करता येईल तर स्वतःची, तुमच्या कुटुंबाची काळजी घेता येईल. त्याचबरोबर योग्य नियम सगळं पाळलं तर त्या ठिकाणी तुम्ही या कोरोनाच्या आजारापासून सुद्धा काय होतात, सही सलामत सुटतात. म्हणजेच काय तर जे आपल्यावर आलेलं संकट आहे त्याच्या प्रतिकारासाठी आपण योग्य तेच प्रयत्न अवश्य केले पाहिजे. त्यात आपल्या सगळ्यांचाच फायदा आहे. बघा आता श्लोक क्रमांक 4. उत्तमो नातिवक्ता स्याद्धमो बहुभाषते सुवर्णेन ध्वनिस्तादृ यादृक्कांसे प्रजायते. बघा आता अतिवक्ता म्हणजे बडबडा, प्रजायते म्हणजेच निर्माण होते. उत्तमो नातिवक्ता स्याद्धमो बहुभाषते. उत्तम मनुष्य हा प्रमाणाबाहेर कधीही बडबड करणारा नसतो. बघा तो त्याच्या सद्गुणाने तो सगळ्यांमध्ये हुशार ठरत असतो. त्याला कोणाचं लक्ष वेधून घेण्याची गरज नसते किंवा त्याला अजून स्वतःबद्दल काही फुगवून सांगण्याची गरज नसते. उत्तम मनुष्य हा उत्तमच असतो. त्याला स्वतःबद्दल काही स्तुती किंवा प्रशंसा करण्याची गरज नसते.
उदाहरणार्थ सुभाषितकाराने त्याच्यासाठी उपमा दिलेली आहे बघा. सुवर्णेन ध्वनिस्तादृक् यादृक् कांसे प्रजायते. जसं सोनं हा उत्तम प्रतीचा धातू आहे परंतु तो कधीही आवाज करत नाही, तर कास हे एक छोटासा धातू आहे, तो मात्र आवाज करतो. याचाच अर्थ उत्तम मनुष्य हा कधीही प्रमाणाबाहेर बडबड करत नाही. तो त्याच्या क्षमतेनुसार, तो त्याच्या ज्ञानानुसार, तो त्याच्या पात्रतेनुसार वागतो. उत्तम मनुष्याची तुलना ही सोन्याशी केलेली आहे आणि त्याचबरोबर काशाची तुलना ही दुर्जन व्यक्तीशी केलेली आहे. उदाहरणार्थ दुर्जन मनुष्य स्वतःबद्दल फुगवून सांगतो, स्वतःबद्दल त्या ठिकाणी कौतुक करतो, स्वतःची स्तुती करतो, स्वतःला सिद्ध करण्यासाठी तो वेगवेगळ्या प्रकारे लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न करतो. तसंच कास हा सुद्धा मी एक धातू आहे हे दर्शवण्यासाठी तो त्याचा आवाज करत असतो. बघा आता शेवटचा श्लोक क्रमांक 5. यादृशं भवते बीजं क्षेत्रमासाद्य कर्षकः सुकृते दुष्कृते वापि तादृशं लभते फलं. क्षेत्रमासाध्य, क्षेत्र अधिक आसाध्य अशी या ठिकाणी संधी आलेली आहे. कर्षक म्हणजे शेतकरी, सुकृते म्हणजे चांगले कर्म, दुष्कृते म्हणजे वाईट कर्म. बघा आता यादृशं लभते बीजं क्षेत्रमासाध्य कर्षकः. कर्षकः म्हणजे शेतकरी. शेतकरी शेतात गेल्यावर यादृशं वपते बीजं. शेतकरी शेतात गेल्यावर जसं तो बी पेरतो तसं त्याचं फळ मिळत असतं. तसंच मनुष्याचं सुद्धा आहे. सुकृते दुष्कृते वापि तादृशं लभते फलं. तसंच मनुष्य त्याचं जीवन जगत असताना जर त्याने चांगलं कर्म केलं तर त्याला त्याचं फळ सुद्धा चांगलंच मिळतं आणि जर त्याने वाईट कर्म केलं तर त्याला त्याचं फळ सुद्धा वाईटच मिळतं. बघा आता श्लोक क्रमांक 1 मध्ये सोनं ज्या 4 प्रकारे पारखलं जातं त्याचप्रमाणे उत्तम पुरुष सुद्धा शिक्षण, चारित्र्य, सद्गुण आणि कर्म या 4 प्रकारे पारख केला जातो उत्तम पुरुष. श्लोक क्रमांक 2 मध्ये सांगितलेलं आहे कमी बुद्धीचा माणूस ज्या ठिकाणी विद्वान मनुष्य नाही त्या ठिकाणी कमी बुद्धीचा माणूस देखील प्रशंसनीय ठरतो. जसं उदाहरणार्थ वृक्ष नसताना एरंडाचं झाड वृक्ष बनतं. 3ऱ्या श्लोकामध्ये जोपर्यंत संकट आलेलं नाही तोपर्यंत संकटाला घाबरावं, परंतु जेथे संकट आलेलं पाहून त्याच्या प्रतिकारासाठी त्याचा मुकाबला करावा, त्याचा सामना करावा, तेथून पळ काढणे उचित नाही. श्लोक क्रमांक 4 मध्ये सांगितलं की उत्तम मनुष्य हा कधीही अति बडबड करणारा नसतो. तो नेहमी मोजकच आणि प्रमाणातच बोलतो. त्याच्यासाठी सुभाषितकाराने उदाहरण दिलेलं आहे सोन्याचं आणि कास्याचं. जसं सोनं हा उत्तम प्रतीचा धातू असून तो आवाज करत नाही, परंतु कास हे अतिशय छोटा धातू असून सुद्धा अतिशय कमी दर्जाचा धातू असून सुद्धा तो आवाज करतो. आणि श्लोक क्रमांक 5 शेतकरी शेतात गेल्यावर तो जसं बी पेरतो तसंच त्याला फळ मिळत असतं. त्याने जर चांगलं बी पेरलं तर त्याचं धान्य सुद्धा चांगल्या प्रकारे येतं आणि म्हणून मनुष्याने सुद्धा चांगले अथवा वाईट कर्म केलं त्याचं फळ सुद्धा त्याला त्याच पद्धतीने मिळतं. धन्यवाद.